Co-powered by Techno. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा मिशन विदर्भ सुरू झालेला आहे। आजपासून राज ठाकरे 2 दिवसाच्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहे। अर्थात विदर्भाचा आढावा ते संपूर्ण अमरावतीमधून घेणार आहेत। विदर्भातून जर आपण पाहिलं तर तब्बल 62 आमदार जे आहेत ते निवडून जातात आणि त्याच पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर जे आहे ते राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा जो सुरू होत आहे। 1.5 महिन्यापूर्वी जे आहे ते राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आलेले होते आणि काही वेळातच त्यांचं अमरावतीच्या याच ग्रँड मैफिल हॉटेलमध्ये जे आहे ते आगमन होणार आहेत। त्याच पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर मनसेच्या वतीनं मोठी बॅनरबाजी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। ठाकरे घराण्यातील स्वाभिमानी भावी मुख्यमंत्री हिंदू जननायक श्री राज ठाकरे यांचं अंबानगरीत स्वागत आहे असं बॅनर जे आहे ते पदाधिकाऱ्यांनी लावलेलं आहे। पश्चिम विदर्भातील 5 जिल्हे आणि पूर्व विदर्भातील 6 जिल्हे अशा 11 जिल्ह्यांचा आढावा जे आहे ते राज ठाकरे घेणार आहेत। आज पश्चिम विदर्भातील आणि उद्या पूर्व विदर्भातील 6 मतदारसंघाचा आढावा घेणार आपल्यासोबत मनसेचे नेते आहेत। भाऊ काय सांगणार, राज ठाकरे 2 दिवसाच्या दौऱ्यावर येते, किती अत्यंत महत्त्वाचा दौरा? एक तर आपल्याला माहिती आहे की मागल्या महिन्यात राजसाहेब आले, संपूर्ण विदर्भाचा आढावा घेतला, संपूर्ण विदर्भ पिंचून काढला। त्यानंतर काही उमेदवार साहेबांनी जाहीर केल्या आणि काही जणांचे जाहीर करायच्या राहिल्या होत्या। शिवाय पदाधिकाऱ्याचा आढावा आणि त्यांना मार्गदर्शन, ज्या प्रकारे साहेब आज महाराष्ट्रामध्ये आक्रमकरित्या याच्यामध्ये उतरलेले आहेत आणि निश्चितच आपण जर पाहत असाल की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे जनतेचा कल हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हे साहेब विदर्भात येत आहेत। आधी आमच्यावर टिप्पणी व्हायची की साहेबाचं विदर्भाकडे लक्ष नाही, पण मुळात असं नाही। साहेबांचं संपूर्ण महाराष्ट्रावर लक्ष आहे आणि साहेब वारंवार विदर्भात दौरे करत आहेत। भावी मुख्यमंत्री असं बॅनर लागलेलं आहे ठाकरे घराण्यातील स्वाभिमानी म्हणून। 100% कारण जनतेचा पाहण्याचा दृष्टिकोन आज जर आपण महाराष्ट्राचं राजकारण पाहतोय तर महाराष्ट्राचं राजकारण इतकं गढूळ झालेलं आहे की जनतेचा सन्माननीय साहेब सोडून कुणावरही विश्वास राहिलेला नाही आहे आणि म्हणून आम्हा सर्व कार्यकर्त्यांची एक अपेक्षा आहे, आशा आहे की साहेबांनी मुख्यमंत्री व्हावं। 62 आमदार निवडून जातात विदर्भात, किती जागा मनसे लढवणार आहे आणि किती आमदार इथनं तुमचे निवडून येतील असा विश्वास वाटतो? एक तर सर्वच जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढणार आहे आणि चांगल्यापैकी विदर्भामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आमचं खातं ओपन होईल। भाजपच्या मिशन 45 वर काय वाटतं? असू द्या ना, भाजपचं याच्या अगोदरही मिशन 240 होतं आणि भाजप असो, काँग्रेस असो, शिवसेना असो, याच्यावरचा लोकांचा विश्वास उडालेला आहे। यांनी लोकांसोबत विश्वासघात केलेला आहे, हे जनतेला दिसतंय, मतदारांना दिसतंय आणि या महाराष्ट्रामध्ये एकच प्रामाणिक चेहरा आहे, ते म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरे। तर हे राजू उंबरकर होते मनसेचे नेते। मोठा विश्वास जो आहे तो मनसेवर विदर्भातील जनता दाखवेल असाच विश्वास जो आहे तो त्यांनी व्यक्त केलेला आहे। काही वेळातच राज ठाकरेंचं या ठिकाणी आगमन होणार आणि 2 दिवस सातत्यानं मॅरेथॉन बैठका जे आहे ते पदाधिकाऱ्यांसोबत घेणार आहेत। विधानसभा निहाय देखील आढावा घेणार आणि याच ठिकाणी काही उमेदवार देखील ते जाहीर करतील अशी सूत्रांची माहिती आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।